हसमुखराव, आपण सकाळपासून जे आपल्याकडं तरुण येत आहेत, थोडं कमी केलं तरी चालेल. आपण सकाळपासून बघतोय आपल्याकडे सगळे तरुण येत आहेत. मुली जास्त आल्या. बरोबर आहे, मुली पण जास्त आल्या आणि अनेक विद्यार्थी पण आपल्याकडे आलेत. आणि आपण हा संदेश आपल्या राज्य कार्यालय उल्हास याच्या माध्यमातून आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि तुमचे नियम किती महत्त्वाचे आहेत हे सर्वांना माहीत झालं पाहिजे. अगोदर लक्ष द्या, आमची भीती वाटू देऊ नका, नाहीतर आम्हाला बघून गाड्या जास्त पळवतात. अगदी बरोबर आहे. हा ड्रेस बघितला रस्त्यावर की आपण गाडी वेगाने तरी पळवतो किंवा त्यांना आपण घाबरतो, पण बिलकुल घाबरण्याचं काम नाही. कारण साहेब आपल्याला काही 4 गोष्टी सांगणार आहेत, त्या आपल्या आयुष्याशी खूप महत्त्वाच्या आहेत. काही मुलांना इथूनच हसमुखराव प्रश्न विचारतील तरी सुद्धा चालेल, कारण आम्ही एकटे बोलत नाहीत. तुम्हाला जे काही सांगायचे तुमच्याकडून आम्ही म्हणून घेणार आहेत. चालेल चालेल का? ठीक आहे. आपल्या भारत देशाची लोकसंख्या किती आहे? एवढा साधा प्रश्न विचारू नका. ठीक आहे, असू द्या. आपल्या भारत देशाची लोकसंख्या अंदाजे किती आहे? तरुण अंदाजे एकाकडे आम्हाला सांगितलं तरी चालेल. किती कोटी आहे? 121 कोटी. ठीक आहे. आणि त्या लोकसंख्येतील तुम्ही किती आहात? 121 कोटी पैकी त्यातला तुम्ही वैयक्तिक किती आहात? 1 आहे. आणि हसमुखराव, मी सुद्धा 1 आहे. बरोबर, सगळ्यांना माहित आहे त्या लोकसंख्येत वैयक्तिक आपण एकटेच आहोत. 1 आहे. पण मला सांगा, जर अपघातामध्ये काय झालं तर तुम्ही त्या कुटुंबासाठी किती आहात? जर लक्षात ठेवा, आपण या लोकसंख्येमध्ये फक्त 1 आहोत, पण आपल्या कुटुंबासाठी आपण 121 कोटीपेक्षा सुद्धा खूप मोठे आहोत. म्हणून आपलं आयुष्य सुरक्षित राहिलं पाहिजे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. आपल्या समोरच्या रस्त्यावर असणाऱ्या व्यक्तीची पण जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून वाहतुकीचे नियम आपण पाळले पाहिजेत आणि ती खूप मोठी जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे. विशेष करून 18 वर्षानंतरच्या. अगदी बरोबर आहे. विशेष करून जे 18 वर्षानंतर आहेत त्यांनीच गाडी चालवण्याचं काम करावं. लायसन्स शिवाय कोणती गाडी चालू नये. बरोबर का साहेब? अगदी बरोबर. पण आपल्याकडं लहान मुलांच्या हातात सुद्धा गाडी असते. बरोबर आहे. आपल्याकडे ती प्रथा आहे किंवा आवड आहे, किंवा आपण त्यांना आपल्या उल्हासच्या भाषेमध्ये निरक्षर किंवा असाक्षर सुद्धा म्हणू, की 18 वर्षाच्या अगोदर आपल्या पालकांनी आपल्या मुलाच्या हातात गाडी द्यायची नाही. आणि गाडी दिल्यानंतर 18 वर्षाच्या अगोदर लायसन काढून घेणं आणि नंतर आपली गाडी त्या मुलाच्या ताब्यात द्यावी. त्याला वाहतुकीचे नियम, हेल्मेट वापरणं सगळ्यात महत्वाचं. मुलीसाठी तर खूप सगळ्यात महत्त्वाचं. कारण अनेक ठिकाणी मुलं हेल्मेट वापरत दिसतात, पण मुली हेल्मेट वापरत नाहीत. हेल्मेट खूप सक्तीचं आहे, कारण आपल्या कुटुंबाचं आपलं संरक्षण करण्याचं काम हेल्मेट आहे. नसेल तर दंड भरायची तयारी. पण हसमुखराव, मला काय वाटतं, जर दंड भरणे हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे. आपण एक काम करूया की आपण स्वतः हेल्मेट वापरू आणि आपलं जीवन हे सुरक्षित कसं राहील यासाठी आपण विचार करू. आणि महत्वाचं, कॉलेज स्टुडंट. कॉलेजचं तर विचारायलाच नको. त्यांचा स्पीड कसा असतो ते पुढचे नाही कळत नाही आणि मागं बसले नाही जाणवत नाही. अगदी बरोबर आहे. कॉलेज मुलांचा स्पीड इतका भयानक असतो. ते ओव्हर स्पीडने गाडी चालवणं हे खूप धोकादायक आहे. ते फक्त तुमच्यासाठीच नाही तर समोर निरापत्ता चाललेल्या एखाद्या व्यक्तीसाठी सुद्धा ते खूप धोक्याचं असतं. म्हणून आपण स्वतः ओव्हर स्पीडमध्ये गाडी चालवायची नाही आणि आपलं जे आयुष्य आहे, जो आपला प्रवास आहे, तो धोक्यामध्ये घालवायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, इथं तसं तुम्हाला कोणी दिसणार नाही, पण माझं सांगायचं काम आहे. अगदी बरोबर आहे. आता इथं तसं हसमुखराव कोण दिसत नाही, पण सांगायचं काम महत्वाचं आहे. मला पण लक्षात आलं नाही. येईल दारू पिऊन किंवा कोणतंही व्यसन करून कोणी गाडी चालवायची नाही. अजिबात. सगळ्यात महत्त्वाचं आहे. मान्य आहे मला की आपण कोणी यात व्यसनी असो किंवा नसो, कॉलेजची मुलं काही व्यसन करत नाहीत आणि करू नये. पण हे खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपण हा संदेश फक्त तुमच्यासाठीच नाही, मॅडमने आत्ता सांगितलं की 1 पंक्ती 1000 दिव्यांची माळ होऊ शकते. तशी आपला एक संदेश आपण 1000 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि ही माळ आपल्या नियमांची, आपल्या रोडवरची आपण प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचू शकतो. आणि हे पवित्र कार्य आपण सर्वांनी करावं. आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, हे कधी विसरून चालणार नाही. जसं रस्त्यावर चालत असताना आपलं भान नेहमी आपल्या वाहनाकडं
आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्याच गोष्टी असणार तुम्ही महत्वाच्या सांगताय, पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, आपण गाडीची किती काळजी घेतो? गाडीची काळजी आपण घेतो ना, सगळे गाडीची काळजी घेतो, तशीच आपण स्वतःच्या आरोग्याची, स्वतःच्या वाहनाची काळजी घ्या, जेणेकरून रस्त्यावर चालणारा प्रत्येक प्रवासी जो चालत असेल, गाडीवर असेल, आणि आपण हे कायम सुखरूप राहिलो पाहिजेत, सुरक्षित राहिलो पाहिजेत. आणि हेच वचन आपण आपल्या पालकांना देऊ, आपल्या मित्रांना देऊ, आपण सगळे सुरक्षित राहू. आणि हसमुखरावांचा जो संदेश आहे तो तुम्ही प्रत्येक मुलापर्यंत, प्रत्येक चालकापर्यंत पोहोचवावा, अशी आमची साधी मागणी आहे. आणि हसमुखरावांचा संदेश तुम्ही अगदी मनापासून घ्यावा. आणि ज्यावेळेस कुठं दंड भरायची वेळ आली, दंड कुणाला भरायची वेळ येऊ नये, त्यासाठी अगोदर आपण प्रिकॉशन घेऊन सगळे नियम पाळू. आणि आपलं राज्य, आपला रोड आणि आपला प्रत्येक प्रवासी, आपल्या घराला प्रत्येक नागरिक सुरक्षित राहण्याचं पहिलं पाऊल आपण स्वतःपासून उचलावं. कारण कोणतीही सुरुवात ही आपण स्वतःपासून करावी. बरोबर हसमुखराव? अगदी बरोबर. कारण चांगल्याची एक साधं वाक्य आहे, कोणतंही चांगलं काम करण्यासाठी वेळ खूप लागतो, आणि याच्यामधून जर आपल्याला स्वतः चांगलं वागून समोरच्याचं आयुष्य सुरक्षित ठेवायचं यासाठी जास्त वेळ लागेल. पण निश्चित एक दिवस प्रत्येक तरुणानं ठरवलं की मी गाडी वाहतुकीचे नियम पाळून चालवणार आणि समोरच्याला सुद्धा ते वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी मी प्रवृत्त करणार, तेव्हा आपल्या या देशातला प्रत्येक रस्त्यावरचा नागरिक सुरक्षित राहील, याची ग्वाही मी आणि आपले ट्रॅफिक हवालदार हसमुखराव साहेब आम्ही दोघंही देतो. आणि आपला भारत अपघात मुक्त असेल हे एक दिवसाचं स्वप्न आपण निश्चित पाहू. त्यासाठी आमच्या आणि हसमुखरावच्या SRTच्या माध्यमातून, आमच्या धाराशिव जिल्ह्या माध्यमातून आम्ही सर्वांना ग्वाही देतो. आणि त्या अपघातापासून आपण सर्व वंचित राहू, सुरक्षित राहू. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आमच्या हसमुखरावसाठी. त्यांनी सांगितलेले नियम आता आमच्या चांगल्या लक्षात राहतील बरं का. यानंतर